नमस्कार सगळ्यांक. जायते फावट आमकां असे दिसता न्हय की कितें तरी गडबड आसा, मनाक समाधान ना, पण ते कितें ते समजना. ही जी अस्वस्थता आसा तिच्या विशीं आज आमी उलोवया. आणि फक्त तितलेच नाही तर ह्याच विशयाचेर आधारीत एका मराठी विश्लेषणांतल्यान भावनीक रितीन कशे बळिश्ठ जावचे ताचेरय एक नजर मारूया. चला पहिली ह्यो भावना समजूंक प्रयत्न करूया. मूळ साहित्यांत पहिलीच हेच विचारला की मनांत सारखे असे विचार येतात काय, जसे की काहीतरी चूक आसा वा हे असे कित्याक घडता ते कळना. हे जायते खेपे घडता आणि हाका लागूनच मनात एक प्रकारची चिंता आणि गोंधळ निर्माण जाता न्ही. तर खरे म्हणल्यार हे सगळं किती घडता असतले. पळया, आजचे विज्ञान काळी जादू वा असल्या गजालींक मान्यताय दिना, पण ह्या विश्लेषणात एक वेगळंच आणि चढ व्यवहारिक विचार मांडला. तो म्हणल्यार हे सगळं मानसशास्त्र आणि आमच्या भोवतणच्या वातावरणाकडे जोडलेलं आसा. आणि हांगाच ही गजाल खूप इंटरेस्टिंग जाता. हांगा दोन वेगवेगळे दृष्टिकोन आमकां पळोवपाक मेळतात. एक म्हणल्यार अंधश्रद्धेचो, जो म्हणतात की ही खंयची तरी भायली शक्ती वा शाप आसा, आणि दुसरो म्हणल्यार मानसशास्त्रीय, जो सांगता की हो आमच्याच मनातल्या तणावाचो, भयाचो आणि नकारात्मक विचारांचो परिणाम आसा. एका भायल्या शक्तीचेर विश्वास धरपा बदला आमच्याच विचारांक लागून हे घडता असो हो एक वेगळोच विचार. तर मुखेल मुद्दो कितें तो होच. जेन्ना आमी ह्या विश्लेषणात नकारात्मक ऊर्जा ह्या शब्दाचो वापर करतात तेन्ना आमी खरे तर एका मानसिक स्थितीविशीं उलयतात, म्हणल्यार खूप तेंप चलपी भावनीक त्रास, भय वा मानसिक ताण. ह्या मूळ साहित्यात स्पष्ट सांगले की आमचो मन आणि आमच्या भावना भोंवतणच्या वातावरणाप्रमाणे बदलत रावतात. वातावरण बरे तर मन बरे. बरं, तर आता ह्या सैद्धांतिक भागातल्यान बाहेर सरून काही व्यावहारिक पावलां पळोवया. एक सकारात्मक मानसिक आणि शारीरिक स्वाद कशी तयार करची हे खातीर मूळ साहित्यात काय उपाय सुचवल्यात. एक गजाल लक्षात धरूया, हे खंयचेची विधी न्हय तर मानसिक आरोग्या खातीरची साधना. ह्या साध्या गजालींपाडल्यान एक मानसशास्त्रीय विचार असा, जसे की घर साफ आणि व्यवस्थित दवरपक. हे फक्त साफसफाई खातीर नव्हे तर त्याका लागून मनाक एक प्रकारची शांतताय मिळता. उदक व फुलांचो परमळ हाका लागून मूड एकदम बदलता. मिठाच्या उदकान घर पुसप हे जायत्या संस्कृतायांनी एक जागेक ताजेतवान करपाची पद्धत मानतात. आणि सकाळची सुरवात प्रार्थना वा खंयच्याय बऱ्या वाचपान केल्यार मनाक एक स्थिरताय मिळता. सगळे किते साधे उपाय पण परिणामकारक. चला तर आता ह्या विश्लेषणांतल्या सगळ्यात महत्वाच्या भागांकडे वळूया. ही एक 21 दिवसांची प्रक्रिया, एक मेंटल रिसेट सारखी. ही प्रक्रिया खास करून आमची नकारात्मक विचारसरणी बदलून ठेवून सकारात्मक विचार हाडपा खातीर तयार केल्या. आता ह्या पावला फाटलो विचार पळयात. शांत सुवातेर बसप हे लक्ष केंद्रित करपाक, खोल श्वास घेवप हे तर तणाव कमी करपाचें एक शास्त्रशुद्ध तंत्र. आणि आरसो वापरल्यार आमी स्वताकडेन थेट उलयतात, जाका लागून आमी जी सकारात्मक वाक्य म्हणटात ती चड प्रभावी जातात, चड वैयक्तीक जातात. ही एक देखीक आसा त्या सकारात्मक वाक्याची. हांगा एक गजाल लक्षांत घेवपासारखी आसा. हाचो सगळो भर कोणच्याही भायरे शक्तीचेर न्हय तर स्वताच्या बदलाचेर आसा. म्हणजे नकारात्मक विचार, भय आणि तणाव आता शांत जायत आसात. हे स्वता सांगप म्हणल्यार स्वताच्या मनाचेर नियंत्रण मिळोवप आणि मनांत एक सुरक्षेची भावना तयार करप होच हाचो निमाणो हेतू. तर मग ह्या सगळ्या प्रक्रियेतल्यान आमकां निमाणे कितें शिकपा मेळटा? ह्या साहित्याचो निमाणो संदेश खूप सोपो पूण तितलोच महत्वाचो आसा. खरो बदल कोणच्याच भायल्या विधींतल्यान येना, ती शक्ती आमच्या भितरच आसा. आणि होच ह्या सगळ्या विश्लेषणाचं सार आसा. मुख्य हेतू होच की स्वताच्या मनाची शक्ती वापरेप, स्वताची आत्मशक्ती जागोवप आणि तिच्या आधारान एक सकारात्मक वातावरण तयार करप, भितरे आणि भायरे. सदांच लक्षात दवरचे, खरो बदल सदांच भितलेनूच सुरू जाता. आणि हो निमाणो पण खूप महत्वाचो मुद्दो जो मूळ साहित्यांतूच दिल्या. ही सगळी माहिती मानसिक आरोग्याक चालना दिवपा खातीर, आत्मविश्वास वाडोवपा खातीर आणि सकारात्मक विचारांक प्रोत्साहन दिवपा खातीर आसा. आजचो खंयाच अंधश्रद्धेकडे संबंध ना, म्हणल्यार जाणीवपूर्वक प्रयत्न करून आणि सकारात्मक विचार धरून एक बरे निरोगी जिवीत जगपाचो मार्ग आमी सोदून काडूंक शकतात. देव बरे करूं.